सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. आता पण बघूया पुढे काय होत आहे. मग चला तर मग माझी मम्मी सकाळ सकाळी कांदा पोहे बनवते. मी आज तुम्हाला कांदा पोह्याची रेसिपी सांगते. आधी कढईत तेल टाकून घ्या, कांदे पोहे धुवून घ्या, चॉप करून कांदे खावा, जिरा मोहरी घ्या, कढीपत्ता टाका. कढीपत्ता आणायला लागेल असं पण खराब. ते लोक कशी करतात तशी मिरच्या टाकून घ्या आणि मग थोडीशी कढीपत्ता ही टाका. मग मोहरी, जिरं, कांदा टाकून घ्या. कांदा मग त्याला मस्त हलवून घ्या. आमच्याकडे तेल लय कमी लागतं कांदा पोह्यांना, तर आमच्या दादाला तेल हा प्रकार आवडत नाही, तिखट आवडत नाही. आमच्या दादाचे लय नखरे आहेत. आणि मम्मी आज आपण ब्लॉग का बनवत आहे? असंच म्हणजे. आणि आज विस्कीचं काय आहे? आज विस्कीचं वॅक्सिनेशन. पहिली बिचारी कशी आहे काय माहित, कुठे काय करते ते दाखवत. आणि ही बघा बेरच्या खाली होती महाराणी, काच्या सोबत तरी खेळत होती. आज तुला दवाखान्यात घेऊन जायचंय. अरे बापले शोनी, आर यू रेडी? तू रेडी अशी आहे? आय एम रेडी. टाकली. आणि मी कोथिंबीर टाकत नाही कारण ती बाजूलाच काढावी लागते म्हणून. ना कोथिंबीर खोबरं लागत नाही. कशी ग तुझी मुलं अशी? पण माझ्या मिस्टरांना कोथिंबीर भरपूर आवडायची टाकलेली. आम्हाला कोथिंबीर वडे आवडतात. मी काय पोहे टाकून घेतले आणि मिक्स करत आहे. काय लोक बटाटे आणि शेंगदाणे पण टाकतो, पण आम्ही नाही टाकत. एवढा टाइम नाही मॅडम, मला जायचंय जॉबला. ओह माय गॉड. सुट्टी घ्यायची होती पण सुट्टी घेतली नाही मी. आणि मग टाका मीठ चवीनुसार. सॉरी. आणि बाहेर पाऊस बघा कसला पडतोय. आणि ही बिस्किट चिमण्यांसाठी, कारण ते खातात मग नंतर चिव 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 करत बसतात. नाही दिलं ते. आणि काहीच ते आमच्या प्लेटी बघा कशा नेल्यात. 3-4 नेल्या कावळ्याने. काय करायचं आता? मग काय नाही. आणि हे चिमण्यांसाठी आहे. चला. आणि इथे आपले खुशखुशीत पोहे तयार आहेत. फक्त आता प्लेटीत घ्या आणि खावा. त्याच्यावर शेव टाका, लेमन पिळा, झाले पोहे. हे असतात ह्याच्यावर लेमन पण पिळू शकता. आमच्याकडे नाही आहे कारण आम्ही बाजारात गेलोच नाही आहे. तर चला देऊया मम्मीला. ते तू हाय नाकाला काय? मलाच लागलं, तिला नाही लागलं. उड्या मारतं माझं हे पोगण, उड्या मारतं नुसतं चुमचुम चुमचुम. 4 वाजल्यापासून छुमछुम छुमछुम करत राहतं. भूक लागली, सगळ्यांच्या पाठी जाते भूक लागली म्हणून. कोण देत नाही हिला खायला. ती कशी ऐकते बघा काहीच मम्मीचं. शेपटी हलवते मम्मी काय बोलली तर. आता मम्मी गेली आहे तर ती बघा. जा नाही जायचं. हो ठीक आहे चल. खायला मी दिलं नाहीये तर ती बिस्किटचा डब्बा कसा खोलायचा प्रयत्न करते. खाण बघा कशी टाकून देते त्या ह्याच्यात. खाण्याचे नको असतं ते टाकते. आता गेली. पण ती कागदासोबत खेळते. सिलेंडरचं काय असतं ते कवर त्यासोबत खेळते. इथं तुझा. आणि आम्हाला घर आवरायचं. आमचं घर बघा बघा कसं करून टाकलंय. 7 महिने कशाला? त्यानंतर तुला बघू शकतो. गाईज माझ्या चॅनलला 1 वर्षही झाला 15 जुलैला. ये 9 जुलैला. 15 जुलैला. मोबाईल 9 जुलैला आहे. 9 जुलैला ऑगस्ट.
माझा आउटफिट कसा आहे आजचा कटायाचा कसा आहे बीच टाईप आहे थोडासा. लोकांना नाईट ड्रेस वाटेल पण नो इट इज नॉट नाईट ड्रेस, इट इज कॉट सेट. असे निघलेत कॉट सेट. आता आपण बीचला घालताना जो ट्रेन करतो how I'm looking guys. चला चाललं विस्की आपली नुसतं बास्केटमध्ये बसली आहे. विस्कू आणि स्कूटीवर घेऊन चाललोय तिला. आणि हे बघा आमच्या बिल्डिंगमध्ये हालत काय करून ठेवली आहे. हाय विस्की, हाय सोनू मोनू. फक्त प्रे करा पाऊस नको पडायला. लेकरू इथे बसलाय छोटूसा. सिद्धदादा होता. आणि आमच्या एरियात कुठेच आसपास कॅट फूड भेटणार, कुठले फूड्स भेटत. आम्हाला बाजारा साईडला जावं लागतं. बघू आता. आणि ही आमच्या स्कूलचं हे काय आपलं हॉस्टेल. बघा फिमेल कॅट खूप शांत असते पण नाही, खूप आवली आमची आली. फिमेलच आहे पण खूप मस्ती करते. आणि हा नवीन फूल बनलाय आमच्या इकडचा. कॉलेज आहे, स्कूलची बिल्डिंग आहे. आणि आमची ही वाली बिल्डिंग, ही वाली बिल्डिंग आमची. तर ही वाली बिल्डिंग आमची, ही वाली कॉलेज. चला आता दवाखान्यात गेलतो, तो संडेला बंद असतो. तर आता मी दुसऱ्या दवाखान्यात चालणार लागेल, कारण गरजेचं आहे इंजेक्शन देणं त्यांना, त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. मग मी घेऊन चाललो आहे विस्कीला. आणि जर तुम्हाला आमच्या विस्कीचं नाव आवडलं असेल तर कमेंटमध्ये छान टाका. चला बघूया. ह्याच्यातनं पण बाहेर निघायचा प्रयत्न करत होती मगाशी, तर म्हणून मी इथे हे बांधलं आहे, टाय केलं आहे मी. बिकॉज तिला ह्याच्या बाहेर यायचं. पण ती बाहेर आली ना, ती एकदम नखं मारते, ती बसत नाही. मी तिला एकदा ट्राय केलं तर आम्ही तिला फिरायला घेऊन जायचं गाडीवरनं, ती नव्हती बसली. तिने दादाला मला नखं मारलेली आणि रस्त्यावर जाऊन पळालेली पण. दादाने तिला शोधून आणली शेताळ्यात ना. विस्की हाय बेबी, हाय बेबी, बेबी. बेबी इज इग्नोरिंग मी. पेट्रोल टाकायला HP पेट्रोलमध्ये गोडोली बसलेली आहे शांत.
डॉक्टरचं बंगला हां मी तर 4 महिन्याची. हां मग शांत बसलेली विस्कीने काही त्रास पण नाही दिला ह्याला. चेक करा काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे डोळ्यातनं सारखं पाणी येतं. घेतली तेव्हापासून जास्त निघतच पाणी. ही साफ करते मग रोज येतं का तिथे? बाकी पाण्यात जाते त्यामुळे मला ती उभं झाली ती बोलते. हो का? आई रेडी त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना. खाणं पिणं एकदम कधी कधी तुला बोलतात तुझे काय डिसिजन खायला गेलं तर बोलतंय. हॅलो हां हा थांबा ईशा दिदीला इंजेक्शन देतोय. ते खालीच आहे बोल तुला बिल्डिंग. अरे द्यावं लागतं त्यांना. तू बिल्डिंग खाल्ली ते आम्ही आलोय. हां कोण? हॉस्पिटल नाही आहे. थांब आम्ही आलो. ते कीर्ती डेअरी बघ. कीर्ती डेअरीने तिथं आहेत आम्ही. कृतिका कुठला माणूस आहे? ती बिल्डिंग ना आपली. ते होता मग तिथं मला माहिती आहे. तिला भेटायचं. इंजेक्शन त्रास नाही होणार ना काय? नाही. बायचान्स जर समजा ताप वगैरे आला तर तापाचं औषध तुला द्यायचं. तापाचं औषध तुम्ही सांगा. पॅरासिटामॉल असतं. ते पाणी कमी पाणी कमी पिते जाम. का बरं? नाही पिते ती ग्रेव्हीमध्ये पण थोडं पाणी मिक्स करून देते तिला. मग आम्ही ते ग्रेव्हीमध्ये पाणी मिक्स करून देतो मग जास्त प्रमाणात तेव्हा ती पूर्ण दूध पिते. विस्की कसं करणार? असं इथं घालायचं. मग तिला इथं बघा. हे बघ. लिहून झालाय विस्कीचा. कदाचित येऊ ना मस्त थोडी गेलेली आहे. लंगडी होती. काय नाही फक्त मालिश करायची. 2 दिवस जरा मालिश करायचं सकाळ संध्याकाळ. मी कसा आवाज आला नाही तेव्हा नाही येत. हो का? ओरडत नाही का? नाही पाऊस पडलेला म्हणून आम्ही थोडं तरी थांबलेलो. पण आता परत घरी चाललो. आणि बिस्कीला इंजेक्शन देऊन पण झालं डन. आता पुढच्या महिन्यात हां मला मी ताप डोकं मी 9 वाजताच कडी लावून तो अंगा वगैरे हसवी लागल्या. आणखी भिजली ती. डोकं ताप नुसतं आता तिला पूस वैष्णव आता वेळी कणकणी आणि डोक्यात ताप आहे ना म्हणून ते मी भिजले दादा ड्राय करतोय. गेलो मलाच करते ना. तिने कोपरा धरला तिचा. एकाच हाय तोच निस्तारत नाही. काय आलं? ते बोलले जर तिला ताप आला ना आपली तापाची गोळी कशी असते आपली ते तिला चुरा करून द्यायची. मग रडली का रे वैष्णव? व्हिडिओ काढून नाही दिली डॉक्टरने मला बोलतात तिला पकड नीट. मग काढली पण नाही जर आपण. नंतर काढली. अरे तिला ऑफकोर्स त्यांना धरावं लागल. खायला टाका मला. ये चल ये मम्मा. ना बघा आमची काय चालली विस्कीला बाहेर काढण्यासाठी. विस्की एकदम आत जाऊन बसली. दाखवते मला खाली बस. हा तिचा आवाजच येणार नाही बिस्कीचा तुम्हाला. मेस्को ती बघा एकदम बेडच्या. आता मी तिला ट्रीट द्यायचा पण प्रयत्न केला तसं ती येत नाहीये. विस्के कम बेटू. डोळ्यात चमकतो. विस्की ही फांदी आम्ही तोडल्यात ना मग तिला पण तोडायच्यात. धर हा तू भिजून आणला ग मम्मा. आणि आता ती तिची ग्रूमिंग चालू झाली. हां तळण्यात भाकरी तर सकाळीच बनवलेली. आता ही थोडीफार काहीतरी करते. काय करते काय माहिती. आणि यात काय मम्मा काय बोल. मटकी राईस. मटकी राईस. आणि विस्की आज कशी बसली कुठे? ती बघ तिकडे
जरा दुखत असेल. आणि आमची विस्की इथं बसली. तुला दुखतंय? ओ दुखतंय. इग्नोर करून गेली. चला बघूया. जा खाल्लेलं जा. जेवण वगैरे झालं तर मी आता इथं थोडीशी झोपणार आहे. आणि गोळ्या वगैरे पण उठून आवरलंय माझं. घराचा कचरा वगैरे निघालाय. आणि विस्की पण झोपलेली, ती पण उठली आहे. आता ती खाती आहे. कारण ते मगासपासून काहीच खाल्लं नव्हतं. आल्यापासून फक्त तिने ट्रीट घेतली आणि बस. त्यानंतर काहीच नाही खाल्लं आहे तिनं. मग ती आत्ता खाती आहे. आणि डॉक्टर बोलले तिला इंजेक्शन दिले म्हणून ती थोडीशी लंगडन, पण नाही, ती बरोबर चालती आहे. ती खूप तिने लवकर हे केलं, इम्प्रूव्ह केलं म्हणजे स्वतःमध्ये. मग मला वाटलं तिला त्रास होईल, दुखल नाही, पण ती फाईन आहे. आणि डॉक्टर बोला ती हेल्दी पण आहे. मग काही प्रॉब्लेमच नाही. आता मी बनवते गार्लिक ब्रेड, कारण दादाला खायचं आहे म्हणून. मग चला. आणि व्ह्यू बघा बाहेरचा. टा 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 बारिश गिर रही है. चला विस्की दाखवते तुम्हाला. विस्की बसली आणि खाती आहे. हे सगळं भरलेलं होतं. तिला भूक लागली म्हणून तिने आत्ता खाल्लेलं. आणि मम्मी आत्ता कामावरनं आली आणि दादा त्याचं वकिलाचं काम करतोय. दादा त्यांच्या वकिलांचे फाईल करतोय, लॉयर. कॉन्फिडेन्शियल आहे पण ती फाईल असते ना. ते कॉन्फिडेन्शियल आहे. मग मम्मी वकील थोडीच बनते, तू बनतोयस ना. आणि याचा लास्ट इयर आहे गाईज यंदा. याला काय बोलतात, प्रोत्साहन करा. सपोर्ट पाहिजे याला अभ्यासाचा. अभ्यास करत नाही आम्ही. ब्रेड रेडी आहे. विस्की पण वरती यायला रेडी आहे. वरती आहे. हे घे. आलीच ती वरती यायचं सोडत तर रे. नाश्ता करून झाल्याने आमच्या आत्यानी काय दिलंय, पेलवा न्यू डिश बनवल्या त्यांनी. ट्राय आपण करू ट्राय. त्या दररोज आम्हाला युनिक डिशेस देतात. आणि इथं ब्रेड जाम चालू आहे. गार्लिक ब्रेड संपला म्हणून ट्राय करू. हे ए स्ट्रॉबेरी फ्लेवर जाम झाला माझा. जाम ब्रेड पण खाल्ला. गाईज मला ही बाई खूप सतवते. ही गौर से देखो या औरत को. जा लवकर. गौर से देख. कामं सांगते तर उसं तिची मुलगी घर स्वच्छ करते, घर नीट ठेवते, अंथरुणांच्या घड्या घालते. तर या बाईला माझ्यापासून प्रॉब्लेम आहे. वेळेवर जेवली असेल ना तेवढा त्रास नसतो. अय त्रास वेगळा आणि कामं करायचे प्रॉब्लेम वेगळे असतात. मी आजारी ते जमरू दे, मी आजारी नाही आहे, पण घरातली कामं करून बघ एक दिवस. जा पाणी ठेव. तुझ्या आजारी आणि आता मी सगळ्या बिक्कीची सगळ्या लेसनच्या फिलिंग्स लिहिणार आहे. बघू आता किती वेळ जातो. थोडा वेळ नाही हातात, पण मोबाईल आहे ना. मोबाईल असला की 4-5 तास तर जातातच लिहायला. आणि विस्की बसली आहे तिची. अभ्यास करूया. आणि तुम्ही संडेला अभ्यास करता का? नाही ना, मी पण नाही करत, फक्त लिहायचं काम करते मी. चला भेटू. तर ही डिश मी इन्स्टावर बघून बनवली आहे. काय फोडणीच्या भातासारखीच आहे थोडीफार. आणि बटाट्याची भाजी आहे. बघा ही बधी डिश मी इन्स्टावर बघून बनवली. फोडणीच्या भातासारखीच आहे ती. तिचं नाव आहे सोया खिमा राईस. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज गाईज. 100 सबस्क्रायबर करायचेच मला कंप्लीट. आणि आपल्या चॅनलला 1 वर्ष पण झाला. प्लीज सबस्क्राईब करा ना. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, लव यू.